तर आज 1.5 लाखाचा मोबाईल पाण्यात टाकून असं काय होईल मला वाटलंच नव्हतं कधी. तर शेतकरी भावांनो, जे महाराष्ट्र करा कष्ट खा उष्ट या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही आजपर्यंत कॉकरोच गँग ऐकलं असेल तर आमचे बगळा गँगचे कार्यकर्ते लागले होते सकाळपासून आज कामाला. तर आज 43 डिग्री वातावरणात बी हे माउंटेन ड्यू म्हणून काम करू लागले. आता माउंटेन ड्यू तर नव्हता पण ऊन जास्त लागू लागले म्हणून एक कार्यकर्ता गेला पाण्याची सोय कराय. कार्यकर्त्यानं पाण्याची सोय तर केली पण शेवटी बगळा गँग काय कुटाणा नाही करणार असं कधी झालंच नाही. आता पाणी प्याला या शेतातल्या बेंडाची वाटी तर काढली होती पण लावताना सगळ्याची हवा टाईट होऊ लागली. आता मी म्हणलं कार्यकर्ते हो तुम्ही जरासं बाजूला सारखा मी इसको एका झटक्या मी लगा दूंगा. पण काय करावं वाटी लावता लावता आपलीच लागली म्हणून सोडून गेला विषय. बगळा गँगचा एक कार्यकर्ता आला आणि म्हणला आता डायरेक्ट भिंगरी विषय करून टाकतो भाऊ मीच लावणार याला. त्याला दिला असंच सोडून आता लय लागू लागलं ऊन. भाऊचं लग्न कमिंग सून. डबल आजच्या अध्यक्षानं केला पराठ्या टाकाय सुरू. 2 कार्यकर्ते BMW घेऊन गेले पळून. मग काय आम्ही बी आलो पळून. डिप्रेशन जाताना BMW गवसली रस्त्यात. मग काय घातली डायरेक्ट ढेकळायच्या गरम इस्त्यात. जास्त नक पण घरी जावस तरी राहू दे म्हणलं भाऊ. इरी जवळ आल्यावर पहिल्यानं मारली उडी, दुसऱ्यानं घातली पायाच्या आडीन, तिसरा चढला कडीच्या खाली. इथं 150 रुपये खर्चायला जीव खालीवरी होते आणि डायरेक्ट 1.5 लाखाचा मोबाईल मी टाकला पाण्यात. कोणता पुरस्कार भेटो का न भेटो आर्मीची ट्रेनिंग द्यायला आमचे कार्यकर्ते केव्हा बी सज्ज असतात. कार्यकर्ता म्हणला 1 मिनिट पाण्यात राहतो, नाही राहिलं तर पोहे करतो. मग काय कार्यकर्ता गेला खाली, आला दुकानाहून पोहे घेऊन घरी. आता होती स्प्राईटची बारी. आता स्प्राईट पिऊन भेटू उद्या नवीन एका बगळा गँगच्या अध्यक्षासोबत. बंद कर ना तेरा बकवास, बंद कर अभी.